मी पुढच्या वेळी निवेदन देणार नाही हे तुमच्या खुर्च्या ही पोरं सगळी बाहेर पळून घेऊन जातील तुम्हाला सांगतो. पुढच्या वेळी इथे खुर्च्या राहणार नाही आणि याला लॉक लावतील. हे डिपार्टमेंट जर मुलांना रोजगार मिळवून द्यायला कमी पडत असेल तर हे डिपार्टमेंट आम्हाला नको. तुम्हाला लक्षात येत नाहीये या टॅक्सपेअरच्या पैशातून तुमचे पगार जातात आणि तरी सुद्धा तुम्ही पोरांना नोकऱ्या द्यायला सक्षम नसाल तर काही गरज नाही ह्या डिपार्टमेंट. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे या संदर्भातल्या की तुमच्या हातात हे शस्त्र आहे की तुम्ही एका कंपनीला सरळ करू शकता तरी तुम्ही करत नाहीये. ही नोंदणी करून घेत नाहीये साधी. यांना जमीन कोण देतो? जमीन इथल्या आमच्या ह्या भूषण कोळी जमीन आहे मात्र या प्रकल्पग्रस्तांच्या. आमच्या जमिनीवरती हे केले ना उद्योग तुम्ही उभे केलेत. मुद्रांक शुल्कामध्ये सवलत, पाण्यामध्ये सवलत, विजेमध्ये सवलत. बरं काय ह्या कंपन्या इकडे येत आहेत? याला अनुकूल वातावरण आहे ना महाराष्ट्रामध्ये म्हणून येत आहेत ना. इथे प्रामाणिक मनुष्यबळ आहे म्हणून येत आहेत ना. इथे या सगळ्या सुविधा मिळतात म्हणून येत आहेत ना. आणि इथे आपल्याच मराठी पोरांना जर रोजगार मिळत नसेल आणि तुमच्यासारखे करंटे अधिकारी बसलेले असतील तर काय आमच्या मुलांनी काय रोजगार म्हणून घंटेन गोपाळ करायचा? आणि तुम्ही हे प्लेसमेंट नावाचे सगळे उद्योग सुरू केलेले आहेत. तुमच्याकडे नोंदणी करत नाही. प्लेसमेंटवाल्यांना कसं काय माहिती असतं ह्या कंपन्यांमध्ये एवढी नोकर भरती आहे. तिथे आमच्या पोरांनी जाऊन 2-2, 5-5 हजारचे फॉर्म भरायचे. ते सांगणार हे स्किल शिका, हा कोर्स शिका, त्याला 1-1.5 लाख रुपये वेगळे भरायचे आणि ते लोक नोकऱ्या मिळवून देतात किंवा प्रयत्न करतात किंवा काय जे गौडबंगाल करत असतील तर. अनेक जण प्लेसमेंट नावाने फॉर्म भरतात, 5-10-50 हजार घेतात आणि पळून जातात. हे तुमच्यामुळे फावते सगळ्यांचं. कारण हे डिपार्टमेंट सक्षम नाहीये. त्या पद्धतीने प्लेसमेंट सर्व्हिसेस झाल्या तिथे.